अजितदादांनंतर 2च दिवसात शरद पवार उद्योगनगरीमध्ये. अजितदादा स्वबळाच्या तर पवारसाहेब आघाडीच्या तयारीला. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचा नुकताच दिनांक 20 व 21 रोजी झंझावाती दौरा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला. त्यातून त्यांचा पक्ष ही निवडणूक महायुती म्हणून नाही तर एकट्याने स्वबळावर लढणार असल्याची चर्चा त्यांच्या या तयारीतून झाली. त्यानंतर 2च दिवसात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचाही काल दिनांक 23 रोजी संध्याकाळी त्यांच्या पक्षाच्या या निवडणूक तयारीच्या आढाव्यासाठी शहर दौरा झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा झाली. परंतु शरद पवार यांचा कल मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा दिसून आला आहे. शरद पवार यांच्या शहर पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कालच्या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पिंपरीतील एका तारांकित हॉटेलात ती 2 तास चालली. त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला, असे पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी आज आपला आवाजशी बोलताना सांगितले. शहराध्यक्ष बदलाच्या झालेल्या मागणीवर साहेबांनी कॅप्टन बदलणार नसल्याचे या बैठकीत सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला नवा शहराध्यक्ष मिळणार या सुरू झालेल्या चर्चेवर तुर्तास पडदा पडल्याचे बोलले जात आहे. कारण त्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महिन्यापूर्वीच मुंबईत बैठक घेतली होती. लोकसभा विधानसभा निवडणुकीत शहरात शरद पवार गटासह आघाडीलाही यशच न मिळाल्याने ही शहराध्यक्ष बदलाची मागणी शरद पवार गटात सुरू झाली. पक्ष बांधणीत कमी पडत असल्याने आणि लक्षवेधी अशी आंदोलने न झाल्याची कारणे त्यासाठी देत या मागणीने आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर जोर धरला होता. त्यामुळे त्यासाठी साहेबांना खास यावे लागले, असे पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कालच्या बैठकीतही ही मागणी रेटण्यात आली. अनुभवी व्यक्तीकडे हे पद द्या अशी विनंती केली गेली. त्यासाठी ज्येष्ठ नेते आजमबाई पानसरे यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत त्यांनीच त्याला बैठकीतच नकार दिला. मार्गदर्शकाची भूमिका मात्र पार पाडू असे त्यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना कामटे यांनी आपले लक्ष मनपा निवडणूक असल्याने आजमबाईंसह राहुल कलाटेंना अध्यक्ष करावे असे मीच सुचवल्याचे सांगितले. पण पवार साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदलण्यास नकार दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान कालच्या या बैठकीनंतर शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या शरद पवार गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा तुर्तास हिरमोड झाला. सध्या बाहेरगावी असलेले कलाटे परत आल्यानंतर त्यांची भूमिकाही पक्ष याबाबत जाणून घेणार आहे. त्यातून आगामी मनपा निवडणुकीसाठी अध्यक्षांच्या जोडीला आजमबाईंसारखा मार्गदर्शक दिला जातो की काय, की एखादी समिती नियुक्त होते याकडे आता लक्ष लागले आहे. अध्यक्ष बदलाची पक्षातूनच झालेली मागणी शरद पवार त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मान्य करतील का? तो बदलला नाही तर त्याचा आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसेल का? या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला किती यश मिळेल याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा.